हाय फ्रेंड्स, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी सोलापूर पद्धतीने बनवलेले लाल मिरचीचे पोहे बनवत आहे। यासाठी प्रथम मी तेल घातलं कढईमध्ये। तेल घालून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहेत। मी छान क्रिस्पी होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे। हे पोहे मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेत। कर्नाटक पद्धतीचे पोहे आहेत हे नक्की तुम्ही सर्वांनी ट्राय करून बघा, तुम्हाला आवडणार हे। यामध्ये मोहरी घातली मी तेलामध्ये। मोहरी घालून झाल्यानंतर जिरं घालायचं आणि मी 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। इथे लाल मिरचीच्या पोह्याला आम्ही इथे हे घालतो, लसूण घालतो। छान ब्राऊन रंगात होऊ द्यायचा लसूण। त्यानंतर भरपूर कढीपत्ता घ्यायचा। कढीपत्ता घाल्यानंतर मिरचीचे तुकडे घालायचे 2-4। तुम्हाला हवे असेल तर घाला, नाही तर नाही घातले तरी चालेल। भरपूर प्रमाणात कांदा घेतला इथे मी। हा कांदा छान ब्राऊन रंगात होऊ द्यायचा। भरपूर कांदा घ्यायचा, पोहे मऊ होतील आपले। त्यानंतर आपण इथे बटाट्याच्या काजऱ्या करून घेतलेल्या आहेत। या बटाट्याच्या काजऱ्यासुद्धा आपण छान वाफू द्यायच्या, बटाटा शिजू द्यायचा। यामध्ये मीठ मी घालत नाही आत्ता, मी लास्टला मीठ घालणार आहे, कारण मीठ बटाटा शिजून घेतो त्यामुळे ते पोह्याला लागत नाही पूर्ण, म्हणून मी लास्टला घालणार आहे मीठ। आणि सर्वात लास्टला मी इथे हिंग घालून झाकून ठेवले। जरा वेळ बटाटा छान शिजवून घेतला, मऊ होऊ दिला बटाटा शिजून झाल्यानंतर इथे मी मिरचीचा क्रश जो केला आहे, लाल मिरचीचा क्रश केला मी। तुम्ही इथे लाल पावडर पण यूज करू शकता, तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता। इथे लाल मिरचीचा क्रश घातला, हळद घातले आणि ही मी भिजवलेली पोहे घेतले। छान असे मोकळे झाले, ते आपण यामध्ये घालून घ्यायचे। पोहे घालून झाल्यावर पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण हे सर्व पोहे। इथे सगळा कांद्याचा जो आपण मसाला बनवला तो ह्या पोह्यांना पूर्ण लागेल अशा पद्धतीने आपण छान परतून घ्यायचे हे पोहे। परतून झाल्यानंतर यामध्ये मी तळलेले शेंगदाणे घातले। इथे मी डाळे जे आहेत त्या डाळ्यांची पावडर यूज केली आहे, पावडर करून घेतली आणि ती ह्या पोह्यांमध्ये घालते। सोलापूरची नॉर्मल पोहे केले तरी सोलापूरला डाळे घालतात, जे सोलापूरचे आहेत त्यांना माहितीच असेल। अशा रीतीने मी लास्टला आता इथे मी मीठ घालते आहे, कारण मीठ मी अगोदर नाही घातलं, कारण बटाटा खेचून घेतो, पोह्याला लागत नाही मीठ, त्यामुळे। त्यानंतर चवीनुसार आपण इथे साखर घालायची आवडीप्रमाणे आणि छान हे मीठ साखर हे संपूर्ण पोह्याला व्यवस्थित लागेपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचे। बघा कसे मोकळे छान झालेले आपले हे पोहे। यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे आणि लास्टला लिंबू पिळून आपण हे छान एन्जॉय करूया। हे कर्नाटकी सोलापूर पद्धतीने लाल मिरचीचा क्रश घातलेले पोहे।